आनंद रोहिदास भगवान की जय, सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय, सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरु ते नमस्कार आता। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। ओम तत्सत श्री परमात्मे नमः। तर पंचीकरणाची सुरुवात आहे आणि पंचकरणाच्या सुरुवातीला मंगलाचरण करण्याची अशी रीत आहे, किंवा प्रत्येक कार्य करताना मंगलाचरण हे करावंच लागतं। म्हणून मंगलाचरण करण्यासाठी सद्गुरूला वंदन करतात पंचीकरणामध्ये। तर मी शॉर्ट मध्ये नोट्स काढलेल्या तुम्हाला पाठवल्या होत्या, तुम्ही लिहून घेतलं का नाही ते तुम्हाला माहिती आहे, पण तेच मी तुम्हाला आता शॉर्ट मध्ये केलेलं सांगतोय। सद्गुरूला नमन करताना सद्गुरूची लक्षणं आणि परशुरामचंद्राची लक्षणं काय ते या पंचीकरणाच्या सुरुवातीला सांगितलेले। आपल्याकडचे आवाज बंद करा, तिकडचे माईक हा तिकडचा बंद केला म्हणजे डिस्टर्ब होत नाही। तर सद्गुरूला नमन करताना परमशांती रूपी सीतेशी, आता ही सीता कोणची सांगितली ध्यानात घ्या। परशुरामचंद्राची सीता वेगळी आहे आणि परमशांती रूपी सीताशी, कोणत्या सीतेशी? परमशांती रूपी सीतेशी म्हणजेच निर्विकल्प वृत्तीशी। आता आपली निर्विकल्प वृत्ती म्हणजे आपल्या मनामध्ये संकल्प विकल्प येत नाहीत अशी वृत्ती, आणि त्या वृत्तीशी सद्गुरूला नमन करायले, त्या वृत्तीशी संयुक्त असणारे एक पॉइंट झाला परमशांती रूपी सीतेशी, म्हणजेच निर्विकल्प वृत्तीशी संयुक्त असणारे 2 नंबर आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर रूप राक्षसांचे शत्रू। म्हणजे हे षडविकार नाहीशे करणं, म्हणजे नाहीशे ज्यांचे झालेले आहेत असे निर्विकल्प वृत्तीशी संयुक्त म्हणजे असणारे, किंवा त्यांच्याकडे ती शांती प्राप्त झालेली असे हे षडविकार नाहीशे झालेले। आणि जन्म मरण रूप 3 पॉइंट आहे। जन्म मरण रूप संसार रूपी समुद्रावर तत्वबोध रूपी सेतू पूल बांधणारे। जन्म मरण रूप संसार रूपी समुद्रावर तत्वबोध रूपी सेतू पूल बांधणारे। आपल्याला जन्मायचं आणि मरायचं हे जे आपल्या पाठीमागे लागलेलं आहे, तर त्या जन्म मरणाच्या समुद्रावर अधिकारी पुरुषांसाठी मुमुक्षुजनांसाठी तत्वबोध रूपी पूल बांधणारे असे जे सद्गुरू आहेत। आणि 4था पॉइंट आहे ब्रह्मविद्येने शोभायमान असणारे। बघा हे 4 पॉइंट आहेत सद्गुरूचे। निर्विकल्प वृत्ती सीतेशी संयुक्त असणारे, ज्यांची निर्विकल्प वृत्ती झालेली आहे, ज्यांचे षडविकार गेलेले आहेत, ज्यांनी मुमुक्षुजनासाठी जन्म मरण रूपी संसार तरुण जाण्यासाठी तत्वबोध रूपी सेतू पूल बांधलेला आहे। आणि ब्रह्मविद्येने शोभायमान असणारे जे सद्गुरू आहेत, तर या पंचीकरणाच्या सुरुवातीला श्रीराम नावाचे सद्गुरू त्यांनी तिथे लिहिलेले आहेत। तर अशा श्रीराम रूप सद्गुरूला कोटी कोटी वंदन करतो किंवा नमस्कार करतो। तर असं असणार हे श्री गुरुचं मंगलाचरण आहे। हे मंगलाचरण विसरायला नको। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दृष्टांत कळावा म्हणून परशुरामचंद्राची लक्षणं सांगितलेले आहेत। परशुरामचंद्राची जसे परशुरामचंद्र सीतेशी एकरूप आहेत। आपण रामायणामध्ये ऐकतो आपण की परशुरामचंद्र सीतेशी एकरूप आहेत, एक वचनी एक पत्नी असे परशुरामचंद्र भगवान परमात्मा जगत चालक, आणि ते सीतेशी एकरूप आहेत। परशुरामचंद्राने रावणादी राक्षसांचा नाश करून
प्रभू रामचंद्राने रावणादी राक्षसांचा नाश करून तसेच प्रभू रामचंद्राने आपल्या सेनेला समुद्रातून पार करण्यासाठी त्या समुद्रावर सेतू म्हणजे पूल बांधला आणि तो प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहे. अशा प्रभू रामचंद्रांना कोटी कोटी साष्टांग दंडवत. तर अशा पद्धतीचं हे मंगलाचरण आहे सुरुवातीचं पंचीकरणाचं. आणि हे मंगलाचरण ध्यानात ठेवा. ह्याला तुम्हाला प्रत्येक प्रवचनला प्रत्येक कीर्तनाच्या सुरुवातीला जरी तुम्ही म्हणलात तरी चालतं. हे तुम्ही असं पुन्हा म्हणतात की महाराज आम्हाला प्रवचन करायला बसवलंय, आम्हाला प्रवचन करता येत नाही, आम्ही काय सुरुवात करावं, कशी सुरुवात करावं. ही अशी सुरुवात करावी लागते. सद्गुरूला मंगलाचरण करायचं, सद्गुरूला वंदन करायचं आणि प्रभू रामचंद्राला वंदन करायचं आणि मग असणार हे पुढं आपण. आता हे सद्गुरूला वंदन झालं तर पुढं आता आपण कुठल्याही कार्यक्रमाला कीर्तनाला सुरुवात करताना काय करतो आपण? पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, आता सद्गुरुशी करून नमन कथारंभ करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, आता सद्गुरुशी करून नमन कथारंभ करूया. सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास बाबांना नमन करून आपण कथेला आरंभ करूया. आत्मरूप गणेशू केली या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू चरण सद्गुरूचे ते नमस्कारुने आता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन महा. आता हृदय हे आपुले चौफळवनिया भले, वरी बैसू पावले सद्गुरूंची ते नमस्कारुने आता. अशा प्रकारचं वंदन करायचं बघा. हे पण तुम्हाला प्रत्येक वेळेची गरज पडणार आहे. आणि आता हे रेकॉर्डिंग झालेलं आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला कधीही पाहता येईल, कारण कुठल्या बी मनुष्यांची गॅरंटी नसते कोण किती दिवस राहील ते म्हणून. मग एखाद्या वेळेस तुम्हाला आता हे सगळं तुम्हाला रेकॉर्डिंग असावं तुम्हाला म्हणजे पुन्हा पाहण्यासाठी. आता मला समजलंय की बाबा ज्या वेळेस होते त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते जास्त प्रमाणात आणि आम्ही बाबांचं काहीही रेकॉर्डिंग करून घेतलं नाही किंवा रेकॉर्डिंग करता आलं नाही. आता वाटतंय की बाबा काय बोलत होते ते ऐकावं, पण आता ऐकायला त्यांचे शब्द कानावर पडत नाहीत. म्हणून आता तुम्हाला हे जन्मभर पुरणारी शिदोरी आहे. आता हे तुम्हाला कसं वंदन करायचं, प्रवचन असो कीर्तन असो, तुम्हाला हे तुम्ही घेऊ शकता आणि सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारचं वंदन करून आपण पंचीकरणाचा जो पाठ आहे सुरुवातीला, आता हे पंचीकरणामध्येच वंदन केलेलं आहे. आणि पंचीकरणाच्या सुरुवातीलाच अनुबंध चतुष्ट म्हणजे काय ध्यानात घ्या. अनुबंध चतुष्ट म्हणजे काय तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये 4 पॉइंट आहेत अनुबंध चतुष्टामध्ये. 1 नंबर आहे अधिकारी, 2 नंबर आहे विषय, 3 नंबर आहे संबंध आणि 4 नंबर आहे प्रयोजन. हे 4 अनुबंध आहेत. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. तर या ग्रंथाला अधिकारी असावा लागतो. मग तुम्ही म्हणता की बाबा आमच्याकडे अधिकार आहे की नाही. अधिकार येण्यासाठी तुम्हाला अनुग्रह दिलेला आहे. अनुग्रह म्हणजे नामचिंतन, आणि त्या नामचिंतनानं नसलेला अधिकार सुद्धा प्राप्त होतो. एवढं सामर्थ्य नामचिंतनामध्ये आहे. म्हणून तुम्ही अधिकारी आहात असं समजूनच मी तुमच्या पुढे हा ग्रंथ घेतोय. आणि नाहीतरी तुम्ही अधिकारी आहातच, कारण की तुम्हाला सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असावंच वाटते. कोणाला वाटतंय की मला दुःख असावा? तर प्रत्येक जणाला असं वाटतं की मी सुखी असावा, मला सुख असावा असं वाटतं. तर मग ज्याला सुख असावं असं वाटतंय तो अधिकारीच असतो. मग असणार पहिला अधिकारी, दुसरा विषय. आणि ह्या ग्रंथाचा विषय काय आहे तर जीवब्रह्म ऐक्य. या ग्रंथाचे संबंध सांगितलेले आहेत. जन्यजनक, प्रतिपाद्य प्रतिपादक आणि कर्तव्य. आपलं निवृत्तक, कर्तव्य हे विचारसागरामधला आहे. तर असे 4 पॉइंट आहेत संबंधामध्ये. म्हणजे हा ग्रंथ काय कारणानं घ्यायचा आणि काय संबंध या ग्रंथाचा हे संबंधामध्ये सांगितलेला आहे.
आणि परिवेजन म्हणजे सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आता सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे फल आहे. तर असे हे 4 पॉइंट आहेत अनुबंधामध्ये. म्हणून पंचीकरणामध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये प्रवेश होण्यासाठी मुमुक्षु जणांचा किंवा साधक जणांचा या अध्यात्मशास्त्रामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, तुकाराम गाथा असेल, गीता असेल, याच्यामध्ये प्रवेश होण्यासाठी किंवा आपल्याला ते कळण्यासाठी अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि अधिकारी असला पाहिजे. तसेच या पंचीकरणाचा विषय काय आहे ते कळले पाहिजे. तसेच या ग्रंथात संबंध किती आहेत व तसेच ग्रंथाचे प्रयोजन काय आहे हे ज्या अधिकारी साधकाला मुमुक्षूला कळले पाहिजे, त्याच साधकांचा या अध्यात्मशास्त्रामध्ये प्रवेश होतो व त्यालाच आत्मज्ञान होऊन म्हणजे कळून मुक्त आहे असे कळते. त्यालाच अनुबंध चतुष्ट म्हणतात. मग या अनुबंध चतुष्ट कळलं. आता असं गृहीत धरून आपण पुढे चालतोय. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन याचं तुम्हाला आता कळलंय. तुम्ही आता ते ध्यानात ठेवा आणि पुन्हा बार बार पहा. याच्या पुढे असणारं त्यांनी सांगितलं की या अनुबंध चतुष्टामधला सुरुवातीला अधिकारी आहे, तो आम्हाला अधिकारी सांगा असं शिष्याचं म्हणणं आहे. म्हणून ते अधिकारी सांगतायत पंचीकरणामध्ये. नेमकं अधिकारी कशाला म्हणायचं किंवा त्याची लक्षणं काय आहेत, म्हणजे कोणत्या लक्षणाने अधिकारी ओळखला जातो. म्हणून ते म्हणले पहिला नंबर आहे आत्मनात्म विवेक, वैराग्य, शमदम, षटसंपत्ती आणि मोक्ष इच्छा हे 4 त्याला साधन चतुष्ट म्हणा किंवा अधिकाऱ्याची लक्षणं म्हणा. या लक्षणाने अधिकारी सिद्ध होतो. मग आत्मनात्म विवेक म्हणजे काय? कारण ह्या आत्मनात्म विवेक सुरुवातीला घेतलाय तर आत्मनात्म विवेक शेवटपर्यंत आपल्या ध्यानात असला पाहिजे. आत्मनात्म विवेक म्हणजे काय, आत्मा काय आणि अनात्मा काय. नेमकं आत्मा कशाला म्हणायचं आणि अनात्मा म्हणजे आत्मा नसलेली वस्तू कोणच्या आहेत. मग आत्मा काय, तो एक सत्य आहे आणि अनात्मा म्हणजे जे आत्मा सोडून जेवढं बी दृश्य दिसतंय ते मिथ्या आहे, कल्पित आहे, सता असताहून भिन्न आहे, अनिर्वचनीय आहे. तर हे विसरायला नको आपण, कारण हे सगळे विचारसागरातले शब्द आहेत. कल्पित, अनिर्वचनीय, विवर्त, अध्यास, परमात्मा स्वरूपावर अध्यास आणि अध्यासाचा बाद करून आपण परब्रह्म स्वरूप कसे आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आत्मनात्म विवेक, आत्मा सत्य, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य असा मनाचा निश्चय, त्याचे नाव आत्मनात्म विवेक. बघा ध्यानात काय ठेवायचं. आत्मनात्म विवेक ती आत्माच काय, तो एक सत्य आहे आणि आत्म्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे. अनित्याचा अर्थ संपणार, म्हणजे नसणार असं नाही, संपणार. जे बनतं ते संपत असतं. मग शरीर असो का दृश्य वस्तू जगातली कुठली असो, निर्माण झाली की ती संपत असते. पण तुम्ही मात्र संपत नाहीत हे ध्यानात घ्या. तुम्ही म्हणजे आत्मरूपानं जे तुम्ही तुमचा जो जीवात्मा आहे तो संपत नसतो, म्हणजे आत्माच सत्य असतो आणि तुम्ही आत्मस्वरूपच आहात. तर हे आत्मनात्म विवेक पहिला. 2 नंबरला वैराग्य आहे. आता वैराग्याची व्याख्या म्हणलं की आपल्याला वाटतं आम्हाला वैराग्य नाही, आम्हाला सर्व म्हणजे सर्व विषय आहेत किंवा आम्ही संसारिक आहेत, आम्ही ग्रस्त आश्रमी आहेत. तर आपण संसारी जरी असलो आणि ग्रस्त आश्रमी जरी असलो, आपण संसारी जरी असलो किंवा ग्रस्त आश्रमी जरी असलो तरी परमात्म्यानं दिलेलं शरीर हे साधन, या साधनानं निषिद्ध कर्म न करता, सकाम कर्म न करता झालेली जी सेवा असेल ती परमात्म्याकडूनच करून घेतली जाते. म्हणून ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. याप्रमाणे वैराग्य आपल्याकडे असलं पाहिजे. वैराग्य या लोकातील निषिद्ध विषयाचा त्याग व विधीच्या विषयाचे ग्रहण प्रारब्धामुळे होते व परमात्म्याच्या मुळे होत आहे. त्या कर्माचे फळ परमात्म्याला अर्पण करावे. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्त असू द्यावे समाधान, यालाच वैराग्य असं म्हणतात. तर हे लक्षण आपल्याकडं आपलं नसलं तर घ्या, चिंतन करा, ते बरोबर तयार होतं.
आता तुम्हाला आत्मनात्म विवेक वैराग्य 2 झाले. तिसरा आहे शमदम षट संपत्ती. शमदम षट संपत्ती मध्ये 6 पॉइंट आहेत. शम म्हणजे सर्व निषिद्ध वासनांचा त्याग. शम म्हणजे काय आहे? तुम्ही एवढं जरी ध्यानात ठेवलं तरी फार मोठं झालं. शम म्हणजे सर्व वासनांचा त्याग, निषिद्ध वासनांचा. मी तुम्हाला हे पॉइंट लिहून दिले त्याच्यामध्ये बघा. सर्व निषिद्ध वासनांचा त्याग त्याला म्हणायचं शम. कारण बाकीचे जे विधीचे कर्म आहेत त्याचा त्याग होत नसतो. शम म्हणजे सर्व निषिद्ध वासनांचा त्याग. दम म्हणजे अनंत वाचाळ बरळती बरळन त्या कैचे पावे दयाळ हरी शब्दादी बाह्य विषयापासून इंद्रियांचा निग्रह. म्हणजे ज्याच्यावर बोलायचं नाही, ज्याच्यावर भाष्य करायचं नाही असं सोडून द्यावं लागतं बोलणं. आपण जर एकमेकाला भेटलो तर आपलं सगळं वर्णन चालू असतंय. कोण कुठं ड्युटीवर आहे, कोण कुठं चाललंय, ह्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, ह्याचा कारभार त्याचा कारभार. इतकं सांगण्यापेक्षा उकांडे उकारले तर काय असतं आपल्याला सगळं माहितीये. उकांड्यामध्ये काहीच नसतं माय बापा हो. उकांडे जर उकारले तर उकांड्यामध्ये काय असते तुम्हाला सगळं माहितीये. म्हणून शब्दादी बाह्य विषयापासून इंद्रियाचा निग्रह ते आहे तुमचा दम. म्हणजे परमात्मा सोडून दुसरं काही बोलू नये. म्हणजे तुम्ही म्हणताल मग आता आम्ही व्यवहार कसा करावा? तर दुसरं जे बाकीचं लय व्यर्थ बोलायचं, आपल्या कामापुरतं तितकं बोलून. अनंत वाचाळ माऊली ज्ञानोबरायन सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलंय, अनंत वाचाळ बरळती बरळन त्या काहीचे पावे दयाळ हरी. मग त्याच्यासाठी वेगळं काही बोलू नये. म्हणजे शब्दादी बाह्य विषयापासून इंद्रियाचा निग्रह करावा लागतो. हे तुमचं झालं दम. आता उपरती शब्द आहे त्याला आहे त्याग. मग तुम्ही म्हणता ना आता कशाचा त्याग? तर सर्व दृश्य प्रपंचापासून निवृत्ती. आता तुम्ही म्हणता सर्व दृश्य प्रपंचापासून निवृत्ती होईन कशी? तर हे सर्व प्रपंच जरी तुम्हाला दिसत असला तरी हा सर्व प्रपंच अनिर्वचनीय उत्पन्न झालेला आहे. अनिर्वचनीय म्हणजे खराही नाही आणि खोटाही नाही. ध्यानात घ्या. दोरीवरला सर्प खराही नाही आणि खोटाही नाही. जर खोटा म्हणावा तर आपल्याला दिसतोय की नाही, आणि खरा म्हणावा तर दोरीचं ज्ञान झालं तर राहतो का तिथं सर्प? आता सर्पच नसतो तर कसा राहीन? तसा हा दृश्य प्रपंच आहे. परमात्मा स्वरूपाचं जर ज्ञान झालं तर हा जो दृश्य प्रपंच आहे तो राहत नाही. आणि मग असणार आपल्याला हे अनिर्वचनीय कसं आहे, विवर्त कसं आहे? तर हा दृश्य प्रपंचाचा त्याग म्हणजे ऑटोमॅटिक होत असतो ते परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर. कारण तिथं वस्तू दुसरी काहीच नाही, परब्रह्म स्वरूपाचं आहे. म्हणजे तुम्ही आत्मस्वरूपानं सिद्ध आहेत आणि तुमच्यावर हा दृश्य प्रपंच दिसतो. तुम्ही म्हणताना हा दृश्य प्रपंच निर्माण का केला? तर आम्हाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान व्हावं म्हणूनच हा दृश्य प्रपंच निर्माण करून आपल्याला त्या देहाच्या द्वारे, साधनाच्या द्वारे की एक परब्रह्म आहे जगामध्ये, त्यासाठीच त्यांनी ते करून ठेवलं सर्व. म्हणून असणार ते म्हणले उपरती म्हणजे सर्व प्रपंच दृश्य प्रपंचापासून निवृत्ती. आणि चौथा पॉइंट आहे तितिक्षा. शमदम षट संपत्ती मधला तितिक्षा म्हणजे सुख दुःख करता भोगता मान अपमान हे सर्व सहन करण्याची क्षमता. आपल्याला असं वाटतं की मी एवढं केलं, मी तेवढं केलं. आता तुम्ही केलं का तुम्हाला परमात्मा स्वरूपाची सत्ता होती त्याच्यामुळं झालं? आपण देहालाच पकडतो आणि देहाकडून होणाऱ्या कर्मालाच मी केला असं म्हणतो. आणि म्हणून तर आपल्या पाठीमागे हा संसार लागलाय. होते देहाकडून कर्म आणि हा जीव काय करतोय की मी केला असं म्हणतो. म्हणून तितिक्षा असली पाहिजे. सुख दुःख करता भोगता मान अपमान सहन करण्याची क्षमता, त्याला तितिक्षा असं म्हणतात. पाचवा पॉइंट आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे विश्वास असला पाहिजे. आता तुम्ही म्हणता विश्वास आम्ही का बळच ठेवायचा का? विश्वास तुम्ही बळच ठेवू नका. विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला परीक्षा करण्यासाठी भरपूर तुम्हाला लक्षणं चेक करता येतात.
तुम्ही नामचिंतन केल्यावर तुम्हाला अनुभव येतो की नाही असा अनुभव घ्या. मग तुम्ही चिंतन केल्याच्या नंतर शास्त्र बघा. शास्त्रामध्ये चिंतन केल्याच्या नंतर शास्त्रामध्ये जे लिहिलंय तेच महाराजांनी सांगितलं का दुसरं काही सांगितलं असा अनुभव घ्या. नामचिंतनाची जोड कुठं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आहे का ते तपासून पहा. म्हणजे अनुग्रह दिलेला बरोबर आहे का, साधू संतांना सांगितलेलं आहे का, स्वतःला काय अनुभव येतोय का, हे सर्व चाचपण्या करून मग असणारी श्रद्धा विश्वास ठेवावा लागतो. मग असणारी ही ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या व वेदांत वाक्यावर महावाक्याच्या ठिकाणी विश्वास ठेवणे याला श्रद्धा असं म्हणतात. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूवर आणि वेदांतानं सांगितलेलं महावाक्य 4 महावाक्य, तर त्या वेदांतानं सांगितलेलं जे महावाक्य अनुग्रह, नामचिंतन म्हणजे महावाक्याचंच नामचिंतन करायला सांगितलं. वेदानं सांगितलं ते आपण कोणी सांगितलं नाही, आणि त्यांनी जे सांगितलंय तेच आपण सांगतोय. आपल्या मनानं काहीही करता येत नाही आपल्याला. वेदांत शास्त्रानं जे नामचिंतन सांगितलेलं आहे आणि तेच अनुग्रह आहे, आणि त्याचं नामाचं चिंतन जर त्याच्यावर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर मग आपल्याला हे कळेल. आणि 6वा पॉइंट आहे समाधान. आता समाधान कशाला म्हणायचं, तर सतचित आनंद जे तुमचं आमचं जे स्वरूप आहे, या जगामध्ये सर्व आत्मा भरून उरलेला आहे. जीव आत्मा आपण असं म्हणतो. तर तो आत्मा जे आहे त्या आत्म्याचा म्हणजे तुमचा लक्षार्थ आत्मा कुटस्थ, तो सच्चित आनंद स्वरूप जाणून घेते वेळी केलेली चित्ताची एकाग्रता. समाधान शब्दाचा अर्थ आहे सतचित आनंद स्वरूप जाणून घेते वेळी केलेली चित्ताची एकाग्रता, त्याला म्हणतात समाधान. म्हणून ध्यानात ठेवायचं की हे 6 पॉइंट आहेत शमदम षटसंपत्ती मधले, आणि अधिकाऱ्याच्या 4थ्या पॉइंट मधला आहे मुमुक्षता, मुमुक्षु लक्षण. जन्म मरण रूप संसारापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा. जन्मायचं आणि मरायचं ज्याच्या पाठीमागं लागलं, जे दुःखानं होरपळला गेला, ज्याला दुःख सहन होत नाहीत, आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक, ह्या 3 तापानं मी पोळलेलो आहे. मला आता हा संसाराचा वीट आलेला आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठीच परमार्थ आहे, त्यासाठीच देव आहे. आता जर समजा कुणाला हे 3 ताप होत नसतील, कुणाला त्रास वाटत नसेल, जो सुखामध्ये असेल तो कशाला परमार्थ करेल. पण आतापर्यंतचा अनुभव आहे की आपल्याला कुठंही कसल्याही प्रकारचं सुख मिळालं नाही, आणि आपण सुखी नाहीत ह्या संसारानं, असं ज्यांना होतंय. म्हणजे जन्ममरण रूप संसारापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा, आणि त्याचं नाव आहे मोक्ष, आणि यालाच म्हणतात मुमुक्षुता. तर असं हे अधिकाऱ्याचे लक्षण आहे. ते अधिकाऱ्याचे लक्षण आपण ध्यानात घ्या. तर या 4 साधनाने युक्त पंचीकरणाचा किंवा परमार्थाचा अधिकारी होय. ज्या साधकाकडं हे लक्षण आहेत, हे 4 म्हणजे आत्मनात्मविवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्ष इच्छा, हे ज्या साधकाकडं, ज्या मुमुक्षुकडं तयार झालेले आहेत, तो या पंचीकरणाचा अधिकारी आहे. मग आपल्याला वाटतं की हे लक्षणं तर आपल्याकडं नाहीत, मग आता आम्ही काय पर्याय करावा, तर त्याला उपाय आहे नामचिंतन. तुम्ही जर नामचिंतन केलं तर जे नसलेली जी लक्षणं आहेत ती प्रगट होतात. ज्या मनुष्याला अशक्तपणा झाला, तर त्या मनुष्यानं जर फळं वगैरे, व्हिटॅमिन्स वगैरे सर्व जर घेतलं तर त्याचा अशक्तपणा दूर होतो. त्याप्रमाणे जर वाटत असेल की आपल्याकडे तरी ही लक्षणं नाहीत, मग आपण अधिकारी नाहीत, तर मग आपण पंचीकरण कशाला शिकायचं, असा जर प्रश्न निर्माण झाला, तर तुम्ही नामचिंतन म्हणजे अनुग्रहाचं चिंतन करा. तुमच्याकडे लक्षणं येऊन जातील.
आणि मग तुम्ही या पंचीकरणाचे, या शास्त्राचे, अध्यात्मशास्त्राचे, परमात्मा स्वरूपाकडे जाण्याचे तुम्ही अधिकारी व्हाल. आणि म्हणून अनुबंधातील आता आपला पुढं विषय आहे, अनुबंधातला अधिकारी आपण बघितला. आता अनुबंधामधला विषय काय आहे? विषय अनुबंधातला विषय म्हणजे या पंचीकरणाचा काय विषय आहे? तर या पंचीकरणाचा विषय असा आहे की प्रत्येक जीवात्म्याची म्हणजे आपल्या आपल्या प्रत्येकामध्ये जो जीवात्मा असतो, या जीवाची परमात्म्याच्या म्हणजे शिवाच्या बरोबर जी एकता, तीच या ग्रंथाचा विषय आहे. म्हणजे पंचीकरण असो, विचारसागर असो, ज्ञानेश्वरी असो, भागवत असो, तुकाराम गाथा असो, सर्व साधू संतांनी सर्व ग्रंथामध्ये, उपनिषद असो, या सर्व ग्रंथामध्ये जीव हा परमात्म्याचा, जीवाचा आणि परमात्म्याचा या दोघांची जी एकता सांगितलेली आहे ती या पंचीकरणामध्ये आहे. परंतु या जीवात्म्याची आणि परमात्म्याची एकता उपाधी काढून टाकून भागत्याग लक्षणेने यांच्या दोघांच्या जर उपाध्या काढून टाकल्या आणि भागत्याग लक्षणा जर केली तर असणार जे फक्त एक आत्मस्वरूप उरतं आणि तेच आपलं स्वरूप आहे आणि तीच या ग्रंथाची एकता आहे. तर हा विषय झाला अनुबंधामधला, तुमचा अधिकारी झाला, विषय झाला. आता तिसरा पॉइंट आहे अनुबंधामधला संबंध. संबंध आता 3 प्रकारचे संबंध सांगितले. ध्यानात येतंय का? आता तरी ध्यानात ठेवा चांगलं. हे पाठच व्हायला हवं. हे सुरुवात आहे, ही सुरुवात, आणि हे पाठच करून ठेवावं लागतं. संबंध काय? आपल्याला असं वाटू शकतं, कुणी एखादा प्रश्न करू शकतो, याच्या वयात मनुष्य कुणीही प्रश्न करू शकतो की हा ग्रंथ काय म्हणून घ्यायचा, काय कारण आहे हा ग्रंथ घ्यायचा. मग असणार ते म्हणतात की हे काय करतात, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी जन साधनाची बुडविले. मायबापा हो, लिहिलेल्या शब्दाचा अर्थ सद्गुरूशिवाय कळत नसतो. मग हे साधू संतांचे जे अर्थ आहेत ते कोणालाही कळत नाही, जगामधला कोणी असो. ज्यांना सद्गुरू प्राप्त झालेला नाही, ज्यांची पुण्याय नाही, ज्यांचे मलविक्षेप गेलेले नाही, जो अधिकारी नाही, आणि मग त्यांनी त्या सद्गुरूबद्दल, देवाबद्दल बोलावा की महाराजाबद्दल बोलावा, तर ते आपल्याला सद्गुरू मिळाल्याच्या नंतर सद्गुरूच्या द्वारेच हे ज्ञान झाल्यावर आपल्याला हे ज्ञान कळतं, अन्यथा अगोदर कळत नाही. म्हणून या ग्रंथाचा काय संबंध आहे? तर या ग्रंथाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव हा पहिला संबंध सांगितला. तर प्रतिपाद्य हे ग्रंथ काय प्रतिपाद्य म्हणजे या ग्रंथाचा काय विषय आहे? तर या ग्रंथाचा जीवब्रह्म ऐक्य हा विषय आहे. आणि हे पंचीकरण नावाचा ग्रंथ त्याचं प्रतिपादन करतं, म्हणजे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव. या ग्रंथाचा विषय जीवब्रह्म ऐक्य, ते जीवब्रह्म ऐक्य हे ग्रंथ प्रतिपादन करतं. म्हणून प्रतिपाद्य, प्रतिपाद्य म्हणलं की विषय, आणि ग्रंथ प्रतिपादन करत आहे म्हणजे सांगत आहे, जीवब्रह्माचं ऐक्य सांगत आहे, याला म्हणायचं प्रतिपाद्य प्रतिपादक भाव. दुसरा आहे जन्यजनक भाव. जन्य म्हणजे ज्ञान आणि जनक म्हणजे पिता. तर या ग्रंथापासून, या पंचीकरणापासून ज्ञान उत्पन्न होतं, ज्ञानरूपी मूल उत्पन्न होतं, आणि हा जनकाप्रमाणे, पित्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. आता संसारातली मुलं बाळ उत्पन्न होणं हा दृष्टांत घ्या, आणि इकडं हा पंचीकरण नावाचा पित्याप्रमाणे ग्रंथ आपल्याला ज्ञानरूपी मूल उत्पन्न होतं, आणि ज्ञानानं मोक्ष असतो. म्हणून हा जन्यजनक संबंध. आता तुमचे 2 संबंध, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव आणि जन्यजनक भाव संबंध 2 झाले. आता निवृत्ती निवर्तक भाव संबंध. तर अज्ञान निवृत्त होते आणि त्याला ज्ञान निवृत्त करते. अज्ञान निवृत्त होतं आणि ज्ञान त्याला निवृत्त करते. म्हणजे हा पंचीकरण आपलं अज्ञानाची निवृत्ती करून आपल्याला ज्ञानाची उत्पत्ती होते, आणि ज्ञानाच्या द्वारे आपण मुक्त आहोत असं कळतं.
तर हा निवृत्त निवर्तक भाव संबंध आहे. तर असं हे ध्यानात घ्या. हे आपले संबंध झाले. तर तिसरा पॉइंट आहे प्रयोजन. चौथा पॉइंट प्रयोजन आहे. प्रयोजन आहे का नाही. आता आपलं अधिकारी सांगितला, विषय सांगितला, संबंध सांगितले आणि चौथा पॉइंट आहे प्रयोजन. अज्ञानाची निवृत्ती करून म्हणजेच सकळ दुःखाची निवृत्ती करून परमानंद परमात्म्याची प्राप्ती, प्राप्ताचीच प्राप्ती करून देणे किंवा घेणे याला प्रयोजन असे म्हणतात. प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे, प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे फल. की हा ग्रंथ काय म्हणून घ्यायचा आणि ह्या ग्रंथाचं काय फल आहे. मग एवढं आपण कष्ट करायचं म्हणले, आम्हाला टाइम नसतो म्हणले, ह्या महाराजांनी काय लावलं आम्हाला, रोज सकाळी उठायचं, पाठ घ्यायचा असेल तर आम्हाला अगोदर 1 घंटे उठावं लागतं, आंघोळ वगैरे करावं लागते, सगळे बाकीचं आटपून पुन्हा पाठाला बसावं लागतं. आता काय महाराजांना काय एखाद्या वेळेस म्हणले त्यांना जास्त आवड असेल म्हणून, त्यांना टाइम भेटत असेल म्हणून ते करत असतील, पण आम्हाला विनाकारण याच्यामध्ये गोवतायत. तर असं काही नाही माय बाप्पा हो. हे जे तुमचं ज्ञान आहे, तुम्ही स्वतःचं ज्ञान स्वतःला व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला हे तुमच्या पुढे मांडतोय. मनुष्याला दात आहे तोपर्यंत दाताची किंमत कळावी लागते. पत्नी आहे तोपर्यंत पत्नीची किंमत कळावी लागते. पती आहे तोपर्यंत पतीची किंमत कळावी लागते. पण दात आहे तोपर्यंत किंमत करत नाही. मग दात पडल्यावर दाताच्या डॉक्टरकडे जाऊन दात बसवायची. पत्नी आहे तोपर्यंत पत्नीची किंमत कळत नाही. आणि पत्नी मेल्यावर मग पत्नीची किंमत कळते, पण उपयोग काय आहे. अगर एखादा पती मेला तर पतीची किंमत कळते, तर काय उपयोग आहे. तसं हे असणार आम्ही तुमच्या पुढे मांडतोय. तुम्हाला आत्ताच याची किंमत कळली पाहिजे, पण सरासरी हा देह ज्यावेळेस पडल त्यावेळेस तुम्हाला याची किंमत कळेल. की मग बाबा आपल्याला महाराज चांगलं सांगत होते, आपण ऐकलं नाही, आपण अभ्यास केला नाही, आपण टाइम दिला नाही, तर मग पुन्हा कळून काय उपयोग आहे. म्हणून ध्यानात घ्या, प्रयोजन म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करून म्हणजे सकळ दुःखाची निवृत्ती करून परमानंद परमात्म्याची प्राप्ती आणि प्राप्ताचीच प्राप्ती करून देणे आणि घेणे यालाच प्रयोजन म्हणतात. प्रयोजन म्हणजे फल. हा ग्रंथ अज्ञान घालवून परमानंदाची प्राप्ती करून देतो. तर हे असं प्रयोजन आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला असणारा हे शॉर्ट मध्ये तुम्हाला अनुबंध चतुष्ट, अधिकाऱ्याची लक्षणं, पुन्हा तुम्हाला हा ग्रंथाचा विषय, या ग्रंथाचे संबंध आणि या ग्रंथाचं प्रयोजन हे अशा पद्धतीने आहे. आणि हे सगळंची सगळं आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. कारण हे सर्व शब्द सर्व ग्रंथामध्ये बार बार तिथं येतात. आणि मग ज्या वेळेस आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ माहित नसतो त्यावेळेस मग आपल्याला असं वाटतं की इथं ह्याच्यामध्ये आपला अर्थ कळत नाही. आणि ज्या वेळेस आपण फार पुढे जातो त्यावेळेस तुम्ही आम्हाला विचारता की महाराज मग आता ह्या शब्दाचा अर्थ काय. आता आपण फार पुढे गेलेलो असतो त्यावेळेस आणि मग तुम्ही इकडचा अर्थ विचारता. त्याच्यामुळं आत्ताच आपण जर अभ्यास करून ठेवला तर आपल्याला पुढे अडचण येणार नाही. तरुणपणामध्ये आताच आपण जर चांगले कमाई करून ठेवली, संसार चांगला करून ठेवला तर म्हातारपणी सुखामध्ये जगता येतं, ध्यानात ठेवा. पण आपण तरुणपणामध्ये काही करत नाहीत आणि मग म्हातारपणामध्ये आपल्याला पोरं बी काही पैसे देत नाहीत. मग आपल्याला वाटतं आम्हाला द्यावा 4,000 2,000 5,000, पण पोरं काही देत नाहीत, पुन्हा आपल्याला अडचण तयार होते. त्याप्रमाणे असणारा आताच आपण याचा अभ्यास करून ठेवायचा आणि मग आपल्याला शेवटचा दिस गोड होण्यासाठी किंवा देह पडते वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सतत ज्याचं चिंतन होत असतं तेच आपल्या समोर येत असतं, ध्यानात ठेवा. आपण ज्या गोष्टीचं चिंतन करू तीच गोष्ट आपल्याला प्राप्त होते, असा अनुभव आहे. म्हणून आपण आत्मस्वरूपाचं चिंतन सतत आपल्याकडे असलं पाहिजे. तर एवढं आता हे आजच्या याच्यामध्ये एवढंच घ्यायचं का पुढे घ्यायचं पाठ दादा. तर चला एवढा भ्रमाविषयी विपरीत बुद्धीविषयीचा तुमच्या हिशोबाने बघा ना. बरं चला एक दृष्टांत घेतो. एक दृष्टांत घेतो म्हणजे आपलं थोडस होईल आपल्याला. तर ब्रह्माचा विपरीत बुद्धी विषयी एक दृष्टांत आहे. चालू केला का?
हा डबल चालू केलंय. हे रेकॉर्डिंग केलेलं नाही दादा, त्याच्यामुळे डबल चालू केलंय. थोडेसे काही पाठापर्यंत एक चार पाच पाठ होतील. एक चार पाच पाठ होतील फक्त. आणि मग पूर्ण पंचीकरांचं रेकॉर्डिंग होईल आणि ते युट्यूब वर तुम्हाला गेल्यावर सर्वांना पाहता येईल. मग पुन्हा डबल पंचीकरण घ्यायची गरज नाही. ज्यांना पंचीकरणाची आवश्यकता आहे त्यांनी युट्यूब वर जायचं आणि फ्री मध्ये पाहायचं. ते तुम्हाला किती वेळेस पुन्हा पाहता येईल. म्हणून आपण हे राहिलेले पाठ रेकॉर्डिंग नव्हते म्हणून आपण हे रेकॉर्डिंग करत आहोत. कारण आपल्या नंतर सुद्धा ज्यांना इच्छा होत असेल की आपण परमार्थ करावा किंवा काहीतरी परमार्थाचं ऐकावा, धर्माचं कार्य चालू राहावं, म्हणून आपण हे आता डबल रेकॉर्डिंग थोडी जेवढे राहिले तेवढे करतोय. आणि दुसऱ्यांचा फायदा व्हावा म्हणजे ज्याला ज्याची गरज असेल ते युट्यूब वर जाऊन पाहू शकतं. तसं तर हे सद्गुरू शिवाय कळतच नाही, परंतु हे कळवून घेऊन सुद्धा सद्गुरू मिळू शकतो. तर भ्रमाचा विपरीत बुद्धिविषयक दृष्टांत आहे की एकदा एक ब्राह्मण भांग म्हणजे गांजा प्याला आणि तिच्या नशेमुळे स्वतःच ब्राह्मणपण विसरून, बघा त्याला काय म्हणजे काय केलंय ते एका ब्राह्मणाच्या मनुष्यानं काय केलंय की त्यानं गांजा पिला आणि गांजा पिल्यामुळं त्याला नशा आली आणि त्या नशेमध्ये तो बरळू लागला. काय बरळतोय? मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी क्षत्रिय आहे. आता तुम्ही सांगा, यानं गांजा पिल्यामुळं त्या गांजेच्या नशेमुळं असा म्हणतोय, पण तो ब्राह्मण नाही का? तो ब्राह्मणच आहे, पण तो तसा बरळू लागतो त्या गांजेच्या नशेमुळे आणि म्हणून तो शूद्राधिक होणार नाही. म्हणजे तसं म्हणला म्हणून तो काही शूद्र वगैरे होत नाही. तर तो ब्राह्मणच होता, तो विपरीत बोलत होता ते केवळ गांजाच्या नशेमुळे. त्याची नशा उतरावी म्हणून तूप आणि दही खावयास दिले त्याच्या एका मित्रानं. त्याची नशा उतरावी म्हणून त्याच्या एका मित्रानं त्याला तूप आणि दही खावयास दिले. त्याची नशा उतरली त्यावेळेस त्याचा मित्र म्हणू लागला की तू शूद्र आहेस किंवा तू वैश्य आहेस किंवा तू क्षत्रिय आहेस. पण मग ज्या वेळेस नशा उतरली त्यावेळेस त्याला किती जरी म्हटलं तरी तो म्हणे नाही, मी ब्राह्मणच आहे. आणि अगोदर हा नशेमध्ये मी शूद्र आहे, मी वैश्य, मी क्षत्रिय असं म्हणत होता. पण तो ब्राह्मण असताना सुद्धा नशेमुळे तसं म्हणत होता. पण ज्या वेळेस त्याला दही आणि तूप प्यायला दिलं त्यावेळेस मात्र त्याची नशा उतरली आणि मग त्याला किती जरी म्हणले तू क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे तरी तो मानित नव्हता. म्हणे नाही, म्हणे मी ब्राह्मणच आहे. तर अशा पद्धतीने त्याला जो भ्रम झाला होता तर तो म्हटलं त्याने स्वतःला ओळखल्यामुळे तो स्वतः मानत नव्हता. त्याची विपरीत बुद्धी जाऊन त्याला आपण स्वतः ब्राह्मण आहोत अशी त्याची बुद्धी झाली. कधी? नशा गेल्यावर. तसं या दृष्टांत कळाला का तुम्हाला की नशेमुळं तो ब्राह्मण तसं बरळत होता. त्याला त्याच्यावर ज्या वेळेस असणार दही आणि त्याला ते तूप प्यायला दिलं त्यावेळेस त्याची नशा उतरली आणि त्यावेळेस मी ब्राह्मणच आहे असं म्हणू लागला. आणि त्याचप्रमाणे हा दृष्टांताचा सिद्धांत कधी बी ध्यानात ठेवा. दृष्टांत काही कामाचा नसतो. मग तुम्ही म्हणता कामाचा नसतो तर का सांगितला? तर आपल्याला या गोष्टीचा अनुभव आहे, वरल्या गोष्टीचा दृष्टांताचा अनुभव आहे. अशा अनेक प्रकारचे लोक दृष्टांताना अशा घडतात घटना हे आपल्याला माहिती आहे. म्हणून ही दृष्टांताची घटना तुम्हाला सांगितल्याने आता सिद्धांत असा आहे. सिद्धांत असा आहे की वर सांगितल्याप्रमाणे म्हणजे दृष्टांताप्रमाणे प्रत्येक आत्मा अज्ञान रूप कैपेच्या योगाने नशेने, त्याला आता इथं नशा कशाची आली? प्रत्येक व्यक्तीला अज्ञानी मनुष्याला नशा निर्माण झाली, अज्ञानाची नशा. आणि त्या अज्ञानाच्या नशेच्या योगाने अविद्या कल्पित माया अज्ञान म्हणजेच अविद्या कल्पित हे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, स्थूल सूक्ष्म शरीरावर कल्पित संबंध जडवून, आता हे देह आपल्याला नाही म्हणलं तरी वाटतो का आपला नाही म्हणून? सरासरी मनुष्य मीच देह आहे म्हणतं आणि माझा आहे असं म्हणतं मनुष्य, आहे की नाही? तर या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर कल्पित संबंध जोडून आपले खरे सच्चिदानंद स्वरूप विसरून, आता बघा वरल्या दृष्टांतामध्ये तो ब्राह्मण असताना तो स्वतःच्या ब्राह्मणपणाला विसरला होता नशेमुळं.
तसं आपण ह्या शरीराच्या अज्ञानामुळं मायेमुळं ह्या स्थूल शरीरालाच मी म्हणल्यामुळं आपल्याला सच्चिदानंद स्वरूपाचा म्हणजे तुमच्या स्वरूपाचा म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा स्वतःला विसर पडतो आणि मनुष्य म्हणतो माझी काय बराबरी होत असते का देवाबरोबर. देवाबरोबर जरी तुमची प्राप्ती नाही असं वाटत असलं तरी पण तुम्ही खरोखरच देव आहात. म्हणून साधू संतांना सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा लागतो. आपल्यामध्ये षडविकार असतात, आपल्यामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकार असतात. यांची संगती सोडावी लागते आणि यांची संगती सुटल्यावर मग तुम्ही देवच आहात. आणि आपल्याला तर काम तयार होतो, क्रोध तयार होतो, मद मत्सर लोभ दंभ अहंकार हे सगळे आपल्याकडे असतात आणि यांची संगती केल्यामुळं आपल्याला याची अज्ञानाची नशा होते आणि मग अज्ञानाच्या नशेमध्ये भरवू लागतो. मी देहाचा आहे, मी असं केलं, माझ्यामुळंच होतं, मीच करतो वगैरे असा हर एक मनुष्य म्हणतो आणि मग ते सच्चिदानंद जे स्वरूप आहे त्याला विसरून जातो. म्हणून मग जर तो विसरला तर काय म्हणतो स्वतःला, मग म्हणतो मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे 4 वर्ण आहेत. या वर्णापैकी एखादा ब्राह्मण जातीचा असला ते म्हणतो मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय असला तर म्हणतो मी क्षत्रिय आहे, कोणी शूद्र असला तर शूद्र म्हणतो, कोणी वैश्य असला तर वैश्य म्हणतो. अशा प्रकारचा त्याला भ्रम झालेला आहे. त्या प्रत्येक जीवाला असा भ्रम झालेला आहे की मी मनुष्य आहे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या वर्णाचा आहे वगैरे असा भ्रम झालेला आहे. आणि मग म्हणतो मग मी ग्रस्ताश्रमी आहे, संन्यासी आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, अशा प्रकारचा भ्रम त्याला झालेला आहे. आणि मी जन्मतो मरतो असा विपरीत अध्यास भ्रम, मी देहच आहे, मी आत्मा नाही असा भ्रम होणे. भ्रम म्हणजे काय की आपण आत्मस्वरूप असताना मी देहच आहे असा भ्रम होणे, याला भ्रम म्हणतात. आता कोणत्या जीवाला वाटत नाही मी देह आहे म्हणून. आणि हा भ्रम जातो का आपला, तर हा भ्रम घालवण्यासाठी हे पंचीकरण आहे, अध्यात्मशास्त्र आहे, सद्गुरू आहेत, संत आहेत, म्हणून यांची संगती करावी लागते. लाईट लावा, लाईट लावा, लाईट लावा, लाव ना मला लाईट. तर खरोखर तो स्वतः देहादिकांचा द्रष्टा साक्षी ब्रह्मरूप आहे. आता आपण स्वतः साक्षी असताना ब्रह्मरूप असताना पण तो अज्ञानाच्या योगाने जाणत नाही, तेव्हा अशा अज्ञानी जीवाला ब्रह्मनिष्ठ स्वत्रिय दयाळू असे सद्गुरू भेटतात. आणि मग ज्या वेळेस सद्गुरू भेटतात त्यावेळेस ते सद्गुरू जसं की त्या वरल्या ब्राह्मणाला त्याला तूप आणि दही पाजणारा त्याचा मित्र भेटला होता, त्याप्रमाणे या अज्ञानी जीवाला सद्गुरू भेटल्याच्या नंतर मग आपल्याला आपलं सच्चिदानंद स्वरूप कसं आहे ते समजून सांगतात ब्रह्मनिष्ठ सद्गुरू. आणि तो त्याला ब्रह्मविद्या रूप उपदेश रूपी तूप पाजतो, ब्रह्मविद्या रूपी तूप पाजतो. तेव्हा त्याचे अज्ञान रूप कैप नशा उतरते. असे झाले म्हणजे तो पुरुष नशा उतरल्यावर पाहतो तो स्वतः हा देह मनुष्य करता भोगता हो असे काही मानणार नाही. अज्ञानाची नशा गेल्यावर म्हणण्यापेक्षा हा देह पंचमहाभूताचा आहे, माझा नाही किंवा देह मी नाही असं ज्यावेळेस त्याला कळतं त्यावेळेस मग उरतं ते सच्चिदानंद स्वरूप म्हणजे तुमचा आमचा आत्मा आणि जगभर एक आत्माच भरून उरलेला आहे. आणि ती नशा अज्ञानाची नशा गेल्यावर मग मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्यावेळेस ज्ञान होतं आणि मग तो म्हणतो की हे सत्य जोपर्यंत समजत नाही म्हणजे आपण सच्चिदानंद रूप आत्मा आहोत हे सत्य जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अज्ञानरूप कैपाच्या योगाने मानत असतो. म्हणजे अज्ञानामुळं मी देह आहे किंवा माझा देह असं मानत असतो. तर अशा पद्धतीनं हे सूक्ष्म म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण, दृश्य म्हणजे सगळं जग जड वस्तू आणि द्रष्टा म्हणजे मी स्वतः पाहणारा. तर अशा पद्धतीनं हे असे दृष्टांत देऊन आपल्याला त्यांनी सांगितलं की हे सगळं दृश्य आहे. आणि अशा पद्धतीनं मग आपल्याला वरी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आत्मा अज्ञान रूप कैपाच्या नशेच्या योगाने अविद्याच्या कल्पित माया स्थूल सूक्ष्म शरीरावर कल्पित संबंध जडवून आपले वास्तव सच्चिदानंद स्वरूप विसरून आपण मनुष्य आहो, आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ग्रस्ताश्रमी आहो आणि आपण त्यागी संन्यासी आहो, आपण पुरुष आहो स्त्री, हे सर्व अशा प्रकारचं जे बार त्याला जे सतत होतं
तर ते आपल्याला आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं होत असतं. म्हणून आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेऊन आपलं अज्ञान काढून टाकलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा दृष्टांताचा सिद्धांत आहे. म्हणून आपल्याला आपलं अज्ञान घालून आपण त्याच्यातून मुक्त होणं गरजेचं आहे. कारण मुक्त व्हायचं म्हणजे फक्त आपल्याला अज्ञान घालवायचं आणि कळून घ्यायचंय. अशा पद्धतीचा हा आजचा पाठ आहे. तर आपण नंतर पुढचा पाठ स्वरूप विस्मरणाविषयीचा दृष्टांत आहे, तर तो आपण पुढच्या पाठामध्ये घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान